महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार म्हणजे महाराष्ट्रातील गड किल्ले। हे महाराष्ट्रातील गड किल्ले आणि मराठी माणसाचं आणि छत्रपती शिवरायांचं नातं सांगणारं म्हणजे हे गड किल्ले। या गड किल्ल्यांचा एक देखावा जो आहे तो छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्यातर्फे जे आहे ते या गड किल्ल्यांचं एक सुंदर असं चित्रण जे आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड किल्ले हे एकमेकांपासून खरं तर वेगळे नाहीच, तर ते एकमेकांचे शक्तिस्थान होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ले यांचं नातं म्हणजे स्वराज्याची धडधड। सर्वात पहिल्यांदा आपण बघतोय की सिंधुदुर्ग हा जलदुर्ग किल्ल्याचा प्रकार आहे आणि सिंधुदुर्ग मध्ये हा जो सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यात आला तो मालवण जवळ आहे आणि महाराजांचं सर्वात खास म्हणजे समुद्र किनारे जे आहे जिथून शत्रूचं सर्वाधिक संकट येण्याची शक्यता असते अशा जलदुर्ग मार्गावरती जे आहे ते मोठमोठे अभेद्य असे किल्ले जे आहेत ते महाराजांनी उभे केले। त्यापैकी सिंधुदुर्ग हा एक किल्ला होता। त्याचबरोबर सुवर्णदुर्ग हा सुद्धा एक जलदुर्ग होता जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी सुद्धा हारणे हे प्राचीन काळी बंदर म्हणून जे प्रसिद्ध होतं त्या ठिकाणी हा किल्ला सुवर्णदुर्ग बांधण्यात आलेला होता आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या ज्या समुद्र किनारे होते जिथून शत्रूचं सर्वाधिक संकट येऊ शकत होतं त्या ठिकाणी अशा प्रकारचे गड किल्ले उभा करून महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य टिकवण्याचं काम एक लष्करी प्रशासन, एक शिस्तबद्ध लष्करी प्रशासन नेमून या गड किल्ल्यांच्या आधारे महाराजांनी केलं होतं। प्रत्येक गड जी आहे ती त्यांच्या शौर्याची कथा सांगते। त्याच्यानंतर आपण बघतोय की विजयदुर्ग हा सुद्धा एक जलदुर्गच आहे। या ठिकाणी डोंगर रांगा नाही आहेत आणि हा किल्ला जो आहे विजयदुर्ग तो सुद्धा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतो आणि आपण बघतोय की या ठिकाणी सुद्धा महाराजांनी जो आहे तो भक्कम बुरुज, तिहेरी तटबंदी आणि एक लपलेला दरवाजा असलेला वास्तूंचा अवशेष असलेला जे आहे ते या ठिकाणी आपण बघतोय की मोठा विजयदुर्ग जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग मध्ये बांधला। म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये आपण बघितलं की 2 किल्ले जे आहेत ते बांधण्यात आलेले होते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात पहिली जी राजधानी घोषित केली ती राजगड होती। याच राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षकाची बांधणी केली आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी झाली ती होती रायगड। याच रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जो आहे त्यांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा पार झाला। हा रायगड जो आहे तो 2900 मीटर उंचीचा होता आणि अतिशय सुंदर आजही पर्यटक मोठ्या संख्येनं जे आहेत लाखोच्या संख्येनं परदेशातून सुद्धा या रायगड जिल्ह्याची पाहणी करायला येत असतात आणि याच रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता जिवंत इतिहास जो आहे तो या ठिकाणी सुरू झाला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतापगड, ज्या प्रतापगडावरती अफजल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक मोठं शौर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याच प्रतापगडावरती। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार म्हणून कोण असेल तर ते आहेत गड किल्ले आणि हे गड किल्ले जे आहेत